सह्याद्रीला अशक्य सुंदर सह्याद्री असं का म्हणतात याचं एक उत्तम उदाहरण. नमस्कार मंडळी, चॅनल टू वेलकम गाईज. दिसत नाही काय मला, माकडं ओरडायला लागली. मित्रांनो, आपण चाललोय भैरवगडाला. तर हा जंगल पॅच आहे, आपण अर्धा कव्हर केलाय. चला अजून लई आहे. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपण आज निघालो भैरवगडला आणि आता आपला मितुरकुवेड्यासोबत दुसरा ट्रेक आहे ट्रेक. आणि आतापर्यंत आपण सकाळी 6 वाजता चालू केलं. आता आपण ऑलमोस्ट एक सव्वा एक तास चालून झाल्यावर निम्यात पोहोचलो आहे. आणि आय थिंक गेसेसवरून तो दिसतोय तो नाणे घाट आहे, तो अंगठा. आता भैरवगडला रिपलिंग वगैरे ही दिसते ना, ही टोपी ही म्हणजे तिथनं एक रश्या बिश्या बांधून काहीतरी वर चढायचं असते. येताना बी उतरताना लय हेवी पॅचेस वगैरे आहेत. तर जरा ॲडव्हेंचर म्हणून काहीतरी करायचं त्यासाठी आलो आहे. आता लय चाललं आहे. आणि मागच्या रतनगडला गेलं तर मॅडम होता एक बिंदू मॅडम, त्यांच्यामुळे जसं लेट झालं होतं तसंच आज एक नवीन मॅडम लावलेले आहेत, त्यांच्यामुळे अख्खा ट्रेक स्लो डाऊन झालेला आहे. तरी ते अजून मागायचं काही आणि मॅडम अजून तर मागच आहेत. तरी बाकीचं पुढचं शूट तुम्हाला वर गेलं करतो. तोपर्यंत बाय बाय. ऑलमोस्ट सकाळच्या 7 वाजलेले आहेत. तरी आमचा जसा ट्रेक चालू झाला तरी आम्ही 7पर्यंत म्हणजे 7-7:30पर्यंत पोहोचणार होतो. पण ही आमची म्हणजे अर्धी गँग पुढे गेले, अर्धी मागं राहिलेल्यामध्ये आम्ही पण आहे. आणि मागं राहिलेचं रिझन म्हणजे ब्लॉगच बनवायचा होता म्हणून, बाकीच मी ट्रेक लीडरसोबतच होतो. आणि अर्धी गँग आमची हळूहळू चढत आहे. या चांगला व्हिडिओ झाला. आय थिंक आपण बेसला पोहोचलेलो आहोत. आय थिंक सो, कारण की इथं झालेल्या व्हिडिओ फोटो शूटिंग हे सगळ्यांचं इथं आता वर गेल्यावर कळेल आपल्याला की आपला भैरवगड आहे की नाही. इथं दिले लोकेशन आहेत. आता आमची गँग थांबली का नाही माहीत नाही. आमची गँग थांबली असली तर नाही तर आम्हाला पुढे जायला लागेल. चलो देखते हैं आगे आगे क्या होता है. हा बघा भैरवगड. आणि मग अशी आपल्याला इथनं स्टॉप केलं होतं आणि तुम्हाला एक व्ह्यू पॉईंट दाखवतो. हे बघा, आता आपला मोबाईल लयच ब्रँडेड आहे त्यामुळे ज्यात लय भारी व्हिडिओ येणार नाही, त्याला इग्नोर करा. कसला भारी व्ह्यू दिसतोय बघा की. हे पूर्ण विषय पाहिजे इथं खाली दरी कसलं दिसतंय खाताना मस्तच. आणि हा आपला भैरवगड कसा उभा राहिलाय. सुळका वाटतं, एक मोठा गड नाही वाटत, नुसतं एकदा गड वाटतंय. फोटोशूट कंप्लीट झाल्यानंतर 100 ही असा सनराईज बघितल्यानंतर आणि नंतर काय असून असा सनराईज बघत बघत आमच्या ट्रेक लीडरला मागं सोडत आपण आता भैरवगडच्या दिशेने अजून चालत आहोत. तरी एवढं सगळं लटामट घेऊन ही रशी जी गळ्यात दिसते ती लागणार आहे रेपलिंगला. आणि रेपलिंगवालाच माणूस माग आहे, म्हणजे पुढे जाऊन टीम आपली गप शांत बसले माझी वाट बघत. तरी आपण आता लवकरात लवकर आपल्या भैरवगडकडे प्रस्थान करूया. आता मग अशी एक रील केली ती, ते तुम्ही अनुभवा कशी होती ते ह्याच्यामध्ये टाकतो जर एडिट केलं तर. आमच्या माणूस ट्रेक लीडरला काय तर बोलायचं, थोड्यानं बोलायचं. तोपर्यंतसाठी बाय बाय. एक पॅच झाली की अजून एक पॅच आहे जंगलाचा, असा जंगल वाटा आणि आपला गड जो की आता दिसत नाही. काय ब्लॉग आहे आपला ट्रेक लीडर. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? मागाशी जरा घाण केली तुम्ही, त्याला विसरून आम्ही काहीतरी नवीन शब्द ऐकण्यास आमचं मन धन्य होईल जर तुम्ही काय भलं बोललास तर. पडायचो की थोडं बघा चाल जरा नीट बोल की काहीतरी. काय बोलू असं नाही बोलायला. तो असं हे करून बोलल्यावर
आमचा ट्रेक ब्लॉगर आहे. आमचा ट्रेक लीडर काहीच बोलू शकत नाही. मग अशी म्हटलं ह्याला पण ब्लॉक करायचं होतं पण ह्याच्यात झालं नाही. आमचा अजून एक फुल स्टॉप आजच्या ट्रिप मध्ये जॉईन झालेला आहे आपला. आणि आपला भैरवगड कसला दिसतोय बे. कॅमेरा चांगला दिसत पण हसायला भारी दिसतोय. जाऊ दे, बाय बाय. पुढचा पार्ट नंतर लगेच पाठवतो. अशा तऱ्हेने आजची राहायची व्यवस्था आमची इथं आहे. आम्ही आता या कपाटात जाऊन राहणार आहे. इथं कपाट असते नाही वाटतंय. गेले स्विच होत नाही रे. काय ते बघत होतं रे काय काय खाली असते. आम्ही राजगडावर रायगडावर गेलो त्यावेळेस होतं काय काय. कसलं दिसायलंय बघ की. घनदाट जंगल, काय ती झाडी काय ती डोंगर. बघा रे बघा, थोडं तरी ठेवा शेवटपर्यंत बघा ब्लॉग माझा. गडी म्हणायला लागलं तेवढं बडबडलं ब्लॉग चांगला होणार. जाऊ दे, आपण भैरवगडाबद्दल इन्फॉर्मेशन देऊ जी की माहित नाही. भैरवगडाबद्दल काय माहित आहे तुला? काय माहिती आहे? माहिती आहे ऐतिहासिक माहिती काय नाही तशी. वरती फक्त भैरवगडाचे मंदिर आहे. हा. आणि जे इथं कातळ कोरीव पायऱ्या आहेत हा त्या पडायचं साठी माउंटेनर्सनी बनवल्या. पायऱ्या तोडून वगैरे. वाट नव्हती ती वाट बनवली. कोणी बनवलंय ते? माउंटेनर्स ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे लोक. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातला नाही काय? अशी ऐतिहासिक माहितीची काय नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाही काय गड हा? शिवाजी महाराजांचा आहे रे. मग पण बनवलाय कोणी गड हा? गड असा पारंपरिक गड नाही रे. तटबंदी वगैरे तुला काही दिसणार नाही कुठं. आपण एवढं चढून जायला कशाला कोणी येते झक मारायला इथं? तटबंदी म्हणजे आता किती लोकांनी बनवलेला गड आहे. कुणी असं मी गुगलला वाचले. कुणी 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 गिर्यारोहक माउंटेनर्स. गिर्यारोहक म्हणजे म्हणजे आज पण शिवाजी महाराजांच्या आधी बनवलेला आहे काय? मग तू कसं म्हणतो काय काय ब्लॉग मध्ये बोलायचं गावाला कसलं दिसायलं. हेच आहे ना भैरवगड. पोचलोय आपण आता पायथ्याशी. शिवाजी महाराजांनी नाही बनवला. ह्याला बनवण्याचं काम गिर्यारोहकांनी जे केलंय. त्यांना इच्छा होती की आपली मारून घ्यायची एवढा वर चढून. दिसतंय कसं बघा की. किती मीटर आहे? दुसरा व्लॉगर चालू दुसरा व्लॉगर चालू झालाय. दिस इज द प्लेस. दिस इज द प्लेस. आणि काय काय हे व्हिडिओ काढ. अशा तऱ्हेने आताच काही तर ब्रेकिंग न्यूज कळली आहे की ब्लॉग आडवा केलेला जातो. आणि जे की आतापर्यंत तर माहित नव्हतं आपल्याला. आपण 20 मिनिटाचा ब्लॉग टाकणार आहे. आणि त्याची इन्फॉर्मेशन जास्त आपल्या ट्रेक लिडरनं त्यात पण हेल्प केली आपल्याला की आडवा ब्लॉग करायचा असतं. त्यामुळे आपण रिस्टार्ट करणार आहे. तरी आता कसं एडिट करायचं आय डोंट नो. पण आजच्यासाठी एवढंच. मे बी आपकी तरह मायूस हूँ. बाकीचं काय नाही. आडवाच घ्या आता. आता जस्ट पोचलोय. उभा करतात आडवा करतात बाकीचं माहीत नाही. मी बोललोय त्याला महत्व आहे. बाकीचं काय करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपण ऑलमोस्ट रीच झाले. थोड्या वेळाने आपला ॲडव्हेंचरचा पार्ट चालू होईल. त्यावेळेस आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय गाईज. टेक केअर. मोबाईल नावा घ्यायला लागतोय. भैरवगडच्या एकदम पायथ्याशी झाल्यानंतर एवढा पार्ट एवढा स्लीपर आहे. मग अशी दोनदा मोदळा झाला मला. पण हे व्ह्यू बघा तुम्ही. आता मोबाईल आपला ब्रँड नाही पण आपण दुसरा कुठला तरी कॅप्चर केलेला टाकू इथं. लय भारी दिसते. आणि आपला ट्रेक लीडर मागं राहिला डबल एकदा. सॉरी आडवं धरायचं असतं. ट्रेक लीडरने इन्फॉर्मेशन दिली. हे आपला भैरवगड. मग ते धन्ना इथंच आहे. टाइम किती झाला माहित आहे? 7:41 वाजल्या. डबल एकदा गणलं रे. डबल एकदा. हा 1 2 3 स्टार्ट. हा. सह्याद्रीला अशक्य सुंदर सह्याद्री असं का म्हणतात याचं एक उत्तम उदाहरण. आमचा 1 मिनिटाचा ब्लॉगर तुम्ही बघू शकता. तापलाय गडी. फेकून दे. ट्रेक लीडरचं म्हणणं बघा बॅक साईडला. पुढं कसं चांगलं असतंय मागणं काय म्हणतंय. तिकडे नाही 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 काय अवघड पॅच अशा तऱ्हेने चालू झाला. इथनं जर अशा चालू झाल्यात
आणि अजून आपल्याला इकडे ह्या साईडला जायचं आहे. कसलं दिसायलंय खट. ह्याच्यावर कम्प्लीट करायचं पलीकडच्या साईडला आहेत ना. आपला मगाचा व्ह्यू अजून कंटिन्यूच आहे. ब्लॉगर तापलाय. ब्लॉगर झालं जागा झालं सगळ्यांचं. आपला ब्लॉगर अजून मागच आहे. लईच वाईट तापल्यात ब्लॉगर सगळं. हे कसलं आहे आपलं वाईट. घातले. हा दिस इज लोकेशन. तर मी याला टाक्याला झोपायची जागा सांगितलेली आहे. म्हणजे तसं काय नाही, असंच मजा म्हणून म्हटल्यात, सिरियस नाही. आपला ट्रेक लिडर थांबवला खाली गोल गोल नाड्या फिरवून हे करायला, सेल्फी काढायला. आणि रिपलिंग आता इथनं चालू झाले. आता लय वेळ इथनं लय टाइम जाणार. बाय बाय. चड्डी घालायचा कारण चालू झालेला आहे. आपली घातली चड्डी आणि आता आपला ब्लॉगर. इथनं पुढे कोणी जाणार नाही. कुठं इथनं पुढं हार्नेस आणि हेल्मेट घातल्याशिवाय कोणी जाणार नाही. मी दुर्गवेडा. सगळ्यांचे झाले. सगळे आले. माझं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. बोल. असं तर आपला चड्डी घालायचा कार्यक्रम चांगला झाला नाही. चड्डी नाही त्याला हार्नेस म्हणतात. सॉरी हार्नेस टोपी. आपण रेपलिंग चालू करणार आहे. रॅपलिंग नाही आता बहुत जरा म्हणजे तेच चढायचं चालू करणार आहे. तर आपण पुढचा पार्ट आयफोन सोडून आपलं काय विषय आहे माझा. अरे कसरत नाही ते तुझा हे लागलं की सुटणार. अशा तऱ्हेने आता आपली चड्डी आता रशीत अडकवण्याचा टाइम झालेला आहे. रोपचा सपोर्ट घ्यायचा काय कसा गेलं डोळ्यात. आता हे करायचं टाईट. सॉरी आडवा व्लॉग असतो. आता झालं टाईट. आता डन. आपला ट्रेक लिडरला आपण फक्त मागं ठेवलं आपल्या. त्याने इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे आपण आता आठवा व्लॉग डबल चालू केलेला. मागं बघितलंय व्ह्यू. मागाच्या तर अजून इथंच आहे. आपण कसलं दिसायलंय. तरी पण रशी लावले. चलो चलो गाईज. आपला रशी आपल्याला सपोर्ट करतच राहील. आपला मेंबर. हे माझा फोटो मार एखादा रॅन्डम क्लिक. हे चले. चलो गाईज बाय बाय. उरलेलं थोड्या वेळाने ऍड करतो मी त्याला. काय नाही प्लेन आहे इथं. इथनं प्लेन आहे म्हणून आता इथनं रशी काढली बघा. आता काढीन. रिअल ॲडव्हेंचर स्टार्ट्स. इथनं भैरवगडची ट्रिपलिंग आहे आपल्याला. इथं व्ह्यू पॉइंट आहे. ही पक्षी कसला व्ह्यू दिसतोय माहिती आहे काय. जातो म्हणला इथनच परत. कसलं वाईट आहे घेतली. फाटायची एखाद्याची इथनच रिटर्न जायचा. चलो चला चला. तर आहे ना आपण वर चढलो आता एक फोटो काढायसाठी. आणि इथनं असे रिअल ट्रेकिंग स्टार्ट होते बघा. हे बात इथं दिसतंय का. ह्या डोबळ्यातनं बाहेर पडायचा. हे गडात जाऊन गडातनं माघारी यायचं ना पुढं वर. कसं आहे आता ट्रेकला आपल्या सुरुवात केलेली आहे. आपली ह्याला काहीतरी नवीन शब्द कॅराबिनर काय काय कॅराबिन मराठीत सांगू रशी अडकवायचा हुक. कॅराबिन नाव काहीतरी कळलंय म्हणून म्हटलं चिमट्याला. आता चिमटा घालायचा रशीत. काय गोल फिरवते वर. आता अडकवायचं आपल्याला हुक रशीत. आणि नंतर चढाचढी चालू करायची. अशी काय म्हणते का नुसती उघडाउघडी करायची. बाद नाही होत भाऊ. काय केलास.
खरं लूज आहे. तर त्याकडे असेल दुसरं. लूज नाही रे ते, टाईट कर. चलो. खाली फिरव की. हे असं ना लावत फिरून नाही होत. मग असं आहे होय. निघते का आता? आता काढायचंच नाही ते जरासं एका ठिकाणी बसलं की वर गेल्यावर निघते ना. खाली दाब की मग. नाही काय होत, नाही का होत ते मला ते वाटलंच. काय नाही विषय होत. एवढं नाही सोडत, तसं निघत नाही सोडत. लागल्यावर लागलं एवढं काय. चला पडलाच बरोबर डोका पडले पडला म्हणलं सुरुवातीलाच घेतला मोदळा करून. चला चला आपलं पण हुक अडकूया आता. चड्डी आता चड्डीचं हुक लावले रशीला. आता वाळत घालत घालत चालायचं आपल्याला. घातली कसलं लयच बारीक आहे, मला वाटलं मोठं असेल. चला आता वी आर ऑल सेट. बाय बाय बाय. मी पोचल्यावर थोडं जरा चांगल्या ठिकाणी गेल्यावर चालू करतो ब्लॉग. हेल्मेटचा उपयोग कळाला. तू काढायला का पहिला? मला वाटलं विषय सोपा असेल. फाटायला लागली आता. तिथनं नंतर वरनं खालीपर्यंत यायचंय असं डायरेक्ट. त्यावेळेस हातातच येणार आहे. हे जवळनं आमचा चालली काय त्यांचं फोटोग्राफी चालली. हो अटकली का? पोच चांगली जमली. आता मी येते, तुम्ही काढायचं. आता प्रत्येकाला चेंज करून आता हे बसवून आपलं हुक. आता जायचं आपल्याला होलात ना. कुठलं युट्यूब चॅनल आहे तुझं? नवीन चालू करायचं फर्स्ट ट्रेक. आता हे आपण जाणार ना गँग मधला. इथनं आता बाहेर चढायचं. चलो कमान खालनं जायचं. नाही रस्सीच्या रस्सीच्या खाली ठेव. रस्सी खाली ठेव. हा खालनं ये घुस. अरे खाल नंतर सोडती है. घुस कस तरी डन. या लाकडावर पायडून वर चढायचंय. ह्याला म्हणायचा विषय गुड रेपलिंग याला म्हणतात. हेल्मेट शॉकच खराब आहे. काय काय ग्रुपचं नाव काय? मी दुर्गवेडा. आम्ही पुण्यावरून. तिला घेतली लागलं. असं तऱ्हेने बॅच कम्प्लीट केलाय. आणि आता इथनं पलीकडे जायचं. तुझ्या आई फोन ठेव. तो पाय वर घे. इकडे पाय फिरून टाकेल. डेंजरस पॅच. उतरताना ह्याच्यावरून थोडी न्यायचं. पॅच घेत नाव लहान वाढून घ्यायची का माहिती. जरा जरा फाटून चार झाले. मॉडेल खाली यायला लागले. चल ना हे पुढचे जाऊ दे की. कचकचित फाडून घेतले. कचकचित असले गाणं नाही वाईट काय पूर्ण आहे. लेफ्ट हँडने रोप पकड. लेफ्ट हँडने वाईट रोप. बस इकडे. आता लेफ्ट वाला लेग डायरेक्ट इथे वरती. बस नाही. अजून एक आहे लास्ट. असला पाट्याला सांगून ठेव तिकडे खालीच थांबवतो. पाट्याला पुण्याच्या पाठचा असेल त्याला सांगून ठेव. तिथे थांबून राहा. त्याला सांग तुला लिडर. थोडं पुढे घ्या. हा बस. लेफ्ट हँडने वरती पकड. वरती पकड. थोडी वरती. हा बस.
रिप्लिंग साठी फेका अडे की आता चाल की हागलास काय ओव्हर कॉन्फिडन्स नाही रे. अख्खा ब्राईटनेस लो केलं बी सन फुल पॉवर मध्ये. हार्नेस लाव पहिला. यस कसला दिसायला लागले. 3-4 काढायचं नाही एकच काढायचं. चला वर Gang. बसायचं आहे वर लगेच खाली येत नाही. चलो ते हार्नेस लावता जायचो गाच काय हार्नेसचा विषय खट आहे बरं काय. हुक आपलं चड्डी महत्वाची आपली आईला. वॉट दिस इज वॉट वी आर. बूम. ट्रेज जवळच असं तर नाही. शेवटची स्टेज हे जवळ आलोय ना आपण. आल्यावरती जायचं. पोहोचलो आता. ऑलमोस्ट रिच्ड लोकेशन इज डन. पोहोचलो वाटतं. पोहोचलो लाईन खाली जायला. आणि इथं आपण अशी करून गँग मेंबर सोबत 5 जणांपेक्षा जास्त लोक असली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी परवडतात. सनराईज प्रत्येक इथं चेंज बिन करायला मला भारी आहे. पण विषय जरा पॅच बिच अवघड आहेत. व्ह्यू आमचं ओम भाऊ मातीचं कलेक्शन करताना आजपर्यंत 350 किल्ल्यांची माती गोळा केलेली. आता 351 किल्ला झालाय कम्प्लीट. शिवभक्त डन. अख्ख्या महाराष्ट्रात 350 किल्ले 351 किल्ल्याची माती गोळा करायला. महाराष्ट्राच्या बाहेरचे किल्ले केलेत ना. जेवण आणलं कसं काय बनवायचं चालू केलं काय असं तरी वर पोचलेलो आहोत आपण. आणि 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 बाकीचं इग्नोर करा. आपण आता निघालोय द हायेस्ट पीकवर. म्हणजे जिथं भैरवगडावरून सगळं दिसतं असं ठिकाणी निघालोय आपण. ते लोकेशन वगैरे ठीकठाक आहे. इथं काहीच नाही हार्नेस वगैरे. डायरेक्ट आहे इथं नीटवर का डायरेक्ट आहे इथं. आता एंडला पोचत आलोय आपण. वी आर गोइंग टू हो पाण्याचं टाकं जे काही खराब झाले ते नाही याच्यात काय. कॅक्टसची झाडं. वी आर ऑलमोस्ट देअर. कसला व्ह्यू दिसायलाय. ह्याच्यासाठी जख मारली एवढी आले. पोचत आले ॲट दी एंड. भैरवगड ट्रेक इज डन. अनदर अचीवमेंट. घातली सरकलं. स्लिप होतं इथं. किती लांब अजून बघू.
Done for the day. We are at the highest location. भैरवगडचे हे दुर्गवेड आपला मेंबर्स पोहोचलेला आहे. एवढं रेपलिंग करून मग अशी खाली सुळका बघितला ना तुम्ही, त्या सुळक्यासाठी काढ काढून घेतली. माग आहे टॉप पे काढून बघा. झालं पाहिजे. चालू नाही करत मी. तिचा आवाज हा बोल. ओए ओए राजू, हम आ गए राजू, हम टॉप पे आ गए यार, जल्दी आ जाओ यार. यार भैरवगढ़ पे आ गए यार, मुझे तो ये बहुत बढ़िया नजारा लग रहा है. कसं आहे करेक्ट. इथं पूर्ण वर पोचल्यावर खाली इथनं जाताना छत्रपती शिवाजी महाराज एक नंबर सेम दिसतात का नाही. छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट. आता निघाले आता रिटर्न परतीचा प्रवास चालू झालेला आहे. अशा तऱ्हे भीम कनाकनानं सरकले की डायरेक्ट खाली मावळा जागा झाला आता. 1.5 तास झाला अशा तऱ्हेने बसलेलो आम्ही एकाच ठिकाणी. रिटर्न जायला गर्दीच इथल्या दिसते काय. 1.5 तास झालं उतरतो. रेपलिंगचा अजून व्हिडिओ राहिलाय. डेपचं जवळून दर्शन त्याची भाषा र मराठी मातीचा त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव र, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव र. हे शंभू शंकराचं नव राजगड नाव र. शिवबाराज 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 राजा र, शिवबाराज राजा र. भावांनो इट्स टाइम नाही भावांनो बहिणीनो इट्स टाइम टू म्हणजे काय एंड ऑफ दिस व्लॉग अँड दिस ट्रेक. मग अशी माझा फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून मधलं रेपलिंग वगैरे नाही घेतलं मी. पण बाकीचा ट्रेक एक नंबर झाला. रेपलिंग झालं नंतर आता जेवण केलं इथं भैरवनाथ मनूचा ढाबा काय होता नॉनव्हेज वगैरे खाऊन झालं. ही इथं कमान आहे भैरवगडला जायचे. इथनं रस्ता असा जातो आणि हा बघा भैरवगड. हे चौकोन दिसतंय का हे मला भैरवगड आहे. बाकी काय नाही विषय. बाकीचं तर एडिटिंग वगैरे काही करून असेल ते व्लॉग कसा असतोय काय असतोय काय माहीत नाही. पण असंच काहीतरी करायचं म्हणून केलं. तुम्हाला मजा आली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू नका. आपल्याला मोठा व्लॉगर नाही बनायचं.
असंच करायचं काहीतरी म्हणून केलं. जाऊ द्या, बाय बाय. तर अशा तऱ्हेने आपला आजचा भैरवगडचा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे.